नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। उद्या आहे 25 जून 2025, वार आहे बुधवार। तर उद्या आलेले आहे ज्येष्ठ अमावस्या। तर ही अमावस्या 24 तारखेला म्हणजे 24 जूनला संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे आणि ती 25 जूनला दुपारी 4:30ला संपणार आहे। आणि उदय तिथीनुसार अमावस्या ही आपण 25 तारखेला साजरी करणार आहोत। तर हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला महत्त्व दिले जाते आणि त्यामुळेच 25 तारखेलाच ही अमावस्या आपण साजरी करणार आहोत। तर उद्या दिवसभर अमावस्या आहे, तर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे। तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी केला तरीही चालेल। तर तो कोणता उपाय आणि तो कशा प्रकारे करायचा आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर या उपायासाठी आपल्याला मुठभर तांदूळ घ्यायचे आहे। तर एका वाटीमध्ये आपल्याला हे मुठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि ते आपल्याला घेऊन आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर आपण घरातून बाहेर पडताना आपली उजवी बाजू आणि घरामध्ये येताना आपली डावी बाजू, तर या बाजूला आपल्याला ही वाटी घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे। तुमचं स्वतःचं घर असेल किंवा भाड्याचं घर असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता। त्यानंतर त्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावर आपल्याला 2 कापूरवड्या घ्यायच्या आहे। कापूर हा तुम्ही भीमसेनी किंवा साधा देखील घेऊ शकता आणि त्या तांदळावर ठेवल्यानंतर आपल्याला आपल्या घराची दारे आणि खिडक्या या देखील उघड्या करून ठेवायच्या आहे आणि हे कापूर आपल्याला प्रज्वलित करायचं आहे। प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला मनातल्या मनात आपल्याला सांगायचं आहे की मी हे जे काही करत आहे तर माझ्या पितरांच्या स्मरणार्थ करत आहे, माझ्या पितरांसाठी करत आहे, पितरांसाठी ही सेवा करत आहे। माझ्या घराला पितरांची कृपा माझ्या घरावर राहू दे, असं आपल्याला मनातच म्हणायचं आहे आणि त्यासोबतच घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाऊ दे। त्यानंतर कापूर जळून झाल्यानंतर ती वाटी आपल्याला रात्रभर तशीच त्या ठिकाणीच ठेवायची आहे, ती उचलायची नाही। तर ती रात्रभर त्या ठिकाणीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी त्यातील जे तांदूळ आहे तर ते तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे आणि बाकी असतील तर ते तांदूळ तुम्ही पिंपळाच्या वृक्षाखाली ठेवू शकता। तर असा हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, तर तो आपल्याला करायचा आहे। तर अमावस्या हा दिवस पितरांसाठी समर्पित आहे आणि या दिवशी पितरांसाठी आपल्याला दान, धर्म, तर्पण या दिवशी करणं खूप शुभ मानले जाते। त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला काही गोष्टी या दिवशी करायच्या असतात, त्यांची सेवा, त्यांच्यासाठी दान धर्म या दिवशी केली जाते। आपल्याकडून रोज त्यांची सेवा होत नाही, पण प्रत्येक अमावस्याला तुम्ही त्यांची सेवा करू शकता, त्यांच्या स्मरणार्थ तुम्ही दान धर्म करू शकता। त्यांच्यासाठी दान धर्म तर्पण करण्याचा खूप महत्त्वाचा हा दिवस मानला जातो आणि त्यासोबतच अमावस्येला जर खिरीचं दान केलं गरजूंना तर खूपच शुभ मानलं जातं। तुमच्या कुंडलीमधील कोणताही दोष असेल आणि त्याचा शारीरिक किंवा मानसिक खूप त्रास होत असेल तुम्हाला, तर अशा वेळी नक्कीच तुम्ही अमावस्याला असे छोटे छोटे आणि साधे उपाय हे करून बघा। त्यासोबतच या दिवशी पितृस्तोत्राचे देखील पठण करावे, पितरांची जास्तीत जास्त सेवा या दिवशी करावी आणि दान धर्म देखील करावे। खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल। यासोबतच घरातील दरिद्रता देखील दूर होऊन घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येईल। तर अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असा हा दिवस आहे, त्यामुळे या दिवशी अवश्य तुम्ही काही सोपे आणि साधे उपाय हे आवर्जून करा आणि त्यासोबतच आपल्या पितरांसाठी दान धर्म देखील करा, तर्पण करा, त्यांच्या स्मरणार्थ तुमच्या यथाशक्तीनुसार दान धर्म करा। नक्कीच त्यांचा कृपाशीर्वाद तुम्हाला मिळेल।